कपट कारस्थानी महाराष्ट्रातले राजकीय पक्ष फोडले, अनाजी पंत, राजकारणातली पावसाळ्यात उगवलेली छत्री, महाराष्ट्राला कलंकित करण्याचं राजकारण करणारे, ही आणि अशी कितीतरी विशेषणं लावून महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर आधीच नेलं गेलंय। पण ही भाषा कोणावरती वापरली जाते? तर प्रदेशाध्यक्षपदी असताना महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आणणारे, कमी वयात महापौर राहिलेले, मुख्यमंत्री राहिलेले आणि वर्तमानात उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर विकासाचं एक व्हिजन घेऊन खऱ्याखुऱ्या हिंदुत्वाच्या अजेंड्याशी प्रामाणिक राहून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळं करत असताना विरोधकांची खालच्या पातळीवरची भाषा अक्षरशः झेलत संयमी वृत्ती दाखवत आपल्या कामामधून नाणं खणखणीत वाजवणारे देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस। पण प्रामाणिक हेतू ठेवणाऱ्याच्या सोबत राहतील ते विरोधक कसले? कशा पद्धतीनं सुरू आहे विरोधकांचं एका विकास पुरुषाच्या बाबतीतलं राजकारण? या व्हिडिओमध्ये बघायचे, सो स्टे कनेक्टेड। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात निवडणुकीमुळे वातावरण तापलेलं आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते काहीतरी आमिष दाखवतात। अशा कलुषित झालेल्या वातावरणात असेही काही नेते आहेत जे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाहीत, तर मतदारांना कामाची दखल घ्यायला भाग पाडतात। कामावर आणि त्या माध्यमातून होणाऱ्या विकासावर ज्यांचा विश्वास आहे, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काही मोजक्याच नेत्यांचा यामध्ये समावेश असेल। त्यातले एक म्हणजे देवेंद्र फडणवीस। त्यांना एवढी विशेषणं लावून उगाचच कौतुक करण्याचा आमचा हेतू नाहीये। तुम्ही मागच्या काही काळातल्या घडामोडी बघा, त्या हाताळण्याची पद्धत बघा, पक्षांतर्गत असेल किंवा मग विरोधकांच्या बाबतीतली। भाजपसोबत सध्या राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये आहे। विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याची प्रत्येक पक्षात चढाओढ असते। 3 पक्ष, महायुती शिवाय इतर छोटे पक्ष आहेतच। अशात जागा वाटपावरून वाद होणार नाहीत तरच नवल। शिवाय पक्षांतर्गत बंडखोरी हा मुद्दा देखील आहेच आहे, डोकेदुखीचा आहे। पण महायुतीत एवढे सगळे पक्ष असूनही महाविकास आघाडीच्या तुलनेत कितीतरी आधी आणि कोणत्याही वादाविना याद्या जाहीर होत गेल्या। जे नाराज होते त्यांची नाराजी, बंडखोरी लीलया थांबली। कोणामुळे? तर फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे। राज्यात महाविकास आघाडी नावाचं एक अनैसर्गिक समीकरण 2019ला उदयाला आलं। सत्ता मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी हे सगळं झालं। सत्ता मिळवली, मुख्यमंत्रीपद घेतलं, पण ते टिकवता आलं नाही। सत्तेच्या 2.5 वर्षांमध्ये मी पुन्हा येईन ही घोषणा देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यातच ज्यांनी धन्यता मानली ते विरोधक। 2.5 वर्षांमध्ये असं कोणतं काम केलं जे छाती ठोकपणे राज्यातल्या जनतेला सांगतील? तर त्याचं उत्तर त्यांनीच द्यायला हवं। अशा अनैसर्गिक वातावरणामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या अनेकांचा जीव गुदमरत होता। अखेर अशा सत्तेला लाथ मारत देवेंद्र फडणवीसांना साथ देण्याचं या आमदारांनी ठरवलं आणि अशा प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी नैसर्गिक युतीसह किंवा महायुतीसह पुन्हा एकदा राज्यात भाजपाची सत्ता आणली, ती देखील कायदेशीर। विरोधकांची टीका मात्र थांबत नाहीये। विरोधकांच्या आरोपांना संयमी आणि अभ्यासू पद्धतीने उत्तर देण्याचं आपलं धोरण देवेंद्र फडणवीस यांनी कायम ठेवलंय। राज्यातल्या मोठ्या पक्षांना सोबत घेणं, जागांबाबत त्यांच्यासोबत वाटाघाटी करणं हे काही सोपं काम नाहीये। जेव्हा विरोधकांनी महायुतीवर आरोप केले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना संयमी आणि अभ्यासू पद्धतीने उत्तर दिलं। काय म्हटलंय बघा, राजकारणात व्यावहारिक राहून निर्णय घ्यावे लागतात। एकट्या भाजपच्या जीवावर जिंकता येणार नाही। 3 पक्ष एकत्रच लढणार। भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे, मतंही आहेत, पण एकत्र लढताना तडजोडी कराव्या लागतात। अशावेळी काहींवरती अन्याय होतो, त्याचं दुःखही होतं। राजकारणात अलीकडच्या काळात कोणी थांबायला तयार नाहीये। अनेक पक्ष असल्यामुळे प्रत्येक कलाकाराला संधी आहे। जो स्वतःला हिरो समजतो तो मिळेल त्या सिनेमात काम करतो। जेव्हा युतीचे राजकारण करतो तेव्हा प्रत्येक बाबतीत सहमती होतेच असं नाही। भाजपाची पूर्ण ताकद असती तर एकटेच लढलो असतो, पण आम्हाला ही युती करण्याची आवश्यकता आहे। आमचं शिवसेनेशी भावनिक नातं आहे, तर अजित दादांसोबत राजकीय युती आम्ही केलेली आहे। जागा वाटपामध्ये शिंदे आणि दादा सोपे होते तितकेच अवघड आहे।
महाविकास आघाडीशी तुलना केली तर आमचं जागा वाटप चांगल्या पद्धतीने झालं. 10 जागांवरती आम्हाला त्रास निश्चित झाला. युतीमध्ये आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला पुरवलेल्या 17 उमेदवारांचा आकडा पुढे जाणार आहे. निवडणुकीच्या दरम्यान महायुती टिकणार नाही, त्यांच्यात वाद होतील, बंडखोरी होईल, हे विरोधकांचं नरेटिव्ह अशा पद्धतीने खोडून काढण्यात आलं. निवडणुकीनंतर ही युती कायम राहील, मजबूत होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. निवडणुकीनंतर फक्त एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले यांचीच मदत घेणार आणि त्यांच्याच मदतीनं महायुतीचं सरकार स्थापन करणार. बंडखोरी रोखण्यासाठी आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतले. ज्या उमेदवाराला कमळ, घड्याळ किंवा धनुष्यबाण चिन्ह देण्यात आलेलं आहे तोच महायुतीचा अधिकृत उमेदवार असेल. बंडखोरी काही एका पक्षात झालेली नाही, ती सगळीकडे झालेली आहे. आमचा प्रयत्न हाच आहे की ती कमीत कमी व्हावी. त्यानुसार आम्ही महायुतीमधली 95% बंडखोरी रोखली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात काही जागांवरती मतभेद होते, मतैक्य नव्हते. मात्र अशा वेळी आम्ही प्रयत्न केला आणि त्या जागांवरती समेट घडून आणला. फक्त 2 जागा अशा आहेत जिथे आमचे थोडेफार मतभेद आहेत, अशी प्रतिक्रिया देत महायुतीत कोणताही वाद नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता हे झालं 3 पक्षांच्या महायुतीचं. पण भाजपामध्ये कशी बंडखोरी वाढली यावरून नंतर विरोधकांनी सूर काढला. विशेषतः गोपाळ शेट्टी, पुण्याचे जगदीश मुळीक, उदगीरचे विश्वजित गायकवाड यांच्यासह काही नेते नाराज होते. त्यांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं. बोरिवलीचे माजी आमदार, उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्याबाबत ते काय म्हणतात? गोपाळ शेट्टी आमचे जुने आणि वरिष्ठ तसेच प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. मला विश्वास होता की ते पक्षाचं ऐकतील. त्यांचा अभिमान वाटतो. त्यांनी केलेली सूचना आम्ही मान्य केली आहे. भविष्यात त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल. आम्ही आमच्या पक्षातली बंडखोरी जवळपास संपवली आहे. काही जागांवरती थोडे वाद आहेत. महाविकास आघाडीत मात्र बंडखोरी रोखता आलेली नाहीये. त्याचा फायदा आम्हाला मिळेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं हे युतीचं, विकासाचं राजकारण सांगण्याचं कारण काय? तर येऊ घातलेली विधानसभा निवडणूक. त्यांनी केलेलं काम जरा नजरेसमोर आणा आणि आता त्यांच्या विरोधात होत असलेलं राजकारण बघा. काम करणाऱ्या एखाद्या नेत्यावरती सातत्यानं आरोप करत त्या राजकारणात गुंतवून ठेवणं हे राज्याला खरं तर मागे नेण्यासारखं आहे. विसरू नका, त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपानं सलग 2 निवडणुकांमध्ये 100च्या वर जागा मिळवल्या, तर लोकसभेमध्ये 2 वेळा 40पेक्षा जास्त खासदार निवडून आणले. आता 2024च्या या विधानसभेत हॅट्रिक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जसा 2014 आणि 2019ला जनतेनं विश्वास दाखवला, तसाच विश्वास 2024ला देखील जनता देवेंद्र फडणवीसांना दाखवणार आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.